अमेरिका, इस्रायल, इराणमधल्या युद्धामुळे भारतातल्या नागरिकांना मोठा मनस्ताप होतोय, कारण इंधन पुरवठ्यावरती परिणाम झालाय. नागरिकांच्या रोजच्या जगण्यावर तीव्र परिणाम होतोय. जो गॅस सिलेंडर घरपोच मिळत होता त्या गॅससाठी रांगा लावायची वेळ आली. गॅस वेळेत मिळेल की नाही असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे इंडक्शनकडे लोक वळायला लागले. त्याची मागणी वाढल्यामुळे अतिरिक्त पैसे देऊन इंडक्शन विकत घेतलं जात आहे. कोळशाची शेगडी ही चौपट दराने विकली जाते अशी माहिती समोर आली आहे. सौर कुकर, सौर इंडक्शनकडेही लोक पर्याय म्हणून बघायला लागलेत. गॅस अभावी काही हॉटेल्समध्ये आता चुलीवर जेवण केलं जात आहे, त्यामुळे लाकडांचाही दर वाढण्याची शक्यता आहे. तर वाहनांमध्ये वापरला जाणारा एलपीजी गॅसचे दर दुप्पट झालेले आहेत. गॅस सिलेंडरसाठी रांगा, इंडक्शनची मागणी, कोळसा शेगडीचा चौपट भाव, लाकडांचा भाव या सगळ्या काळात वाढायला लागलाय. त्यामुळे आता लोक सौर कुकर, सौर इंडक्शनचाही पर्याय आजमावत आहेत. तर एलपीजीचा रेट दुप्पट झाल्याने रिक्षा चालक, वाहनधारकांना आता गैरसोयीला तोंड द्यावं लागतं. राज्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत गॅस एजन्सी बाहेर नागरिकांची भली मोठी रांग पाहायला मिळते. सोलापुरात 2 ते 3 किलोमीटरच्या रांगा लागल्यात. नवी मुंबईत गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांवर सकाळी 6 वाजल्यापासून उभं राहण्याची वेळ आली. सानपाडा येथील गॅस एजन्सी बाहेर नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचं चित्र होतं. 5 ते 6 तास रांगेत थांबूनही अनेकांना सिलेंडर मिळत नाहीयेत. वाशिम, सांगलीतही नागरिक मेटाकुटीला आलेत. सिलेंडर तुटवड्याच्या भीतीनं नागरिकांच्या गॅस एजन्सी बाहेर रांगा लागल्या. कोणाला त्यांनी सांगितलं नाही. पाळे म्हणलं पाळेला लावले. दादा काय सांगाल, किती वाजल्यापासून आलेला आहात आणि काय इथं काय सांगण्यात आलेलं? काय तर अर्धा तास झालं. 3 दिवस झालं बुकिंग केलेलं. डिलिव्हरी बंद केली का? हा, डिलिव्हरी. मी माझ्या वडिलांना घेऊन या ठिकाणी आलो. माझे वडील त्या ठिकाणी आजारी आहेत. असं असताना 28 तारखेला मी नंबर लावलेला आहे. 1 महिना झालं मी यांच्याशी कंटिन्यू संपर्कात होतो. आम्हाला गॅस कधी येणार आहे, यांनी एकतर पूर्वकल्पना काय दिलं नाही. त्यामुळे मोठा गोंधळ या ठिकाणी उडालेला आहे. आज घरात गॅस नाही आहे, चूल पेटाचा अवघड झालेला आहे. आणि शासन एकाकडे सांगताय की तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका, तुम्हाला गॅसचा पुरवठा केला जाईल. हा कुठला पुरवठा आहे, कुठलं नियोजन आहे? सरकारचं शून्य नियोजन आहे. या शून्य नियोजनाचा मी जरा जाहीर निषेध करतो. कोल्हापुरात पोलीस बंदोबस्तात गॅस सिलेंडर वितरण सुरू झालेलं आहे. युद्धामुळे राज्यात गॅसची टंचाई आहे. नागरिक त्रस्त आहेत. बुकिंग करून सुद्धा गॅस मिळत नसल्याने नागरिकांच्या एजन्सी बाहेर रांगा लागलेल्या दिसत आहेत. युद्ध परिस्थितीमुळे गॅस टंचाई झाल्यानं इलेक्ट्रिक शेगड्यांची मागणी वाढली आहे. महिन्याला 50 इलेक्ट्रिक शेगड्या विकणाऱ्या व्यापाऱ्यांकडे आता रोज 200 शेगड्यांची मागणी होते. मार्केटमध्ये अचानक मागणी वाढल्यानं आता इलेक्ट्रिक शेगड्या उपलब्ध होत नाहीये. त्यामुळे ग्राहकांना 40% अधिक पैसे देऊन शेगड्या घ्याव्या लागतात. हॉटेल व्यावसायिक आणि इतर घरगुती उद्योग यांना गॅसला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक शेगड्या घेऊन जाण्याकडे कल पाहायला मिळतो. जो येतोय माल तो संपतोय लगेच. रोजच्या रोज आम्हाला आमचे जे वेंडर आहेत, जे रिलेशनमुळे थोडाफार माल येतोय आम्हाला, पण तो माल आला की घेणारे आमच्याकडे 100 जण आहेत. माझ्या महिन्याला 50 पीस कापतायत. आता रोजची 100 पीसची मागणी, 100 काय रोजची 500 पीसची मागणी. महिन्याला जिथं 50 कापायची. डिमांड भरपूर आहे, माल येत नाहीये. डिमांड भरपूर आहे. मला सकाळी 6 वाजल्यापासून फोन येतात कस्टमरचे, मला पाहिजे, मला माझ्यासाठी ठेवा. आता देणार कुठून? गॅसचा तुटवडा, कोळशाच्या शेगडीचा भाव त्याच्यामुळे वधारलेला आहे. 1200 रुपयांची शेगडी थेट 5000 रुपयांना आता मिळायला लागली. व्यापाऱ्यांकडनं ग्राहकांची अक्षरशः लूट सुरू आहे. चौपट रक्कम वसूल केली जाते. इराण इस्रायल युद्धाचा फायदा आता छोटे व्यापारी उचलताना दिसत आहेत. नवी मुंबईतल्या एका छोट्या हॉटेल व्यावसायिकाने आधी 1200 रुपयांना शेगडी विकत घेतली होती आणि त्यानंतर पुन्हा या व्यावसायिकाने कोळशाच्या शेगडीची विचारणा केली असता त्याच शेगडीचा दर 5000 सांगण्यात आला. शेगडीची किंमत तब्बल 4पटीने वाढवण्यात आली आहे. नाहीच म्हणते ते आमच्याकडे नाहीये हा. का तुम्हाला शेगडी ही आणण्याची वेळ का तुमच्याकडे गॅस वगैरे अगोदरपासून गॅस महाग झालाय. अच्छा गॅसवाले म्हणतात 5000ला गॅसचा बाटला घ्या. अच्छा, 5000 परवडायचे का म्हणून मी कोळशाची शेगडी आणली. शेगडी आणली. अच्छा, साधारणतः मार्केटमध्ये 1200-1500 रुपये या शेगडीची किंमत असू शकते. हा बरोबर. अच्छा, सांगा आता की या शेगडीची तुम्हाला किती दर मोजावं लागलं? 5000. किती? 5000. अशी सर्वसामान्यांवरती वेळ आलेली आहे. तिथे छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झालाय. हॉटेल व्यावसायिकांकडून लाकडाला मोठी मागणी आहे. बखारीवर लाकूड तुटवडा निर्माण होऊन दर वाढण्याची शक्यता आहे. गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं हॉटेल व्यावसायिक चुलीकडे वळलेले आहेत. पण चुलीसाठी लागणार लाकडं किंवा कोळसे आणि या दोन्ही गोष्टींची सुद्धा काही प्रचंड मोठी उपलब्धता आहे नम्रता, अशी स्थिती नाही आहे. आणि यामुळे पुढील काळात लाकूड टंचाईचा सामना करावा लागू शकतो. परिणामी दर वाढू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आली.
छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यावसायिक गॅस तुटवडा निर्माण झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय. आता गॅस मिळत नसल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून आता हॉटेलमध्ये चुलींचा वापर होतोय. त्या चुलीमध्ये वापरण्यासाठी जी लाकडं वापरली जातात त्याचं देखील भाव आता वाढलेला आहे, त्याची दर वाढलेले आहे. काही मिनिटापूर्वीपर्यंत ही सर्व जो परिसर होता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लाकूड भरलेले होते. मात्र आता जे हॉटेल व्यावसायिकांनी काही मिनिटामध्येच एवढी सर्व लाकूड ही विक्री झालेली आहे. त्यामुळे ही जी लाकडी वखार आहे ही लाकडी वखार आता वखारीमध्ये तुरळक असा लाकूड या ठिकाणी पाहायला मिळतो. मी सध्या आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील बेगमपुरा या भागातील वखारीमध्ये आणि आपल्यासोबत या लाकूड विक्रेते आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. नेमकी काय परिस्थिती आहे, मागणी वाढली आहे का? लोग आगे आ रहे ना, अब लोग आ रहे. पहले लोग मातू को लेके आते थे, उसको लेके आते थे, चिल्लर में बिकती थी. अब लोग आ रहे, होटल वाले आ रहे, सब आ रहे, अब लोग लेके जा रहे, हर तरफ से आ रहे. अभी क्या भाव क्या है, क्या किलो? 8 रुपए किलो. होटल वाले कितनी लकड़ियां लेके जा रहे 10 कुंटल 5 कुंटल ऐसे लेके जा रहे. हैं? शॉर्टेज हो सकता है लकड़ियों का? हो सकता भी मिली नहीं तो अब क्योंकि माल भी नहीं है और कदा लकड़िया के मिलने खेतों में फेरे आला है. अब गिल्ले है, खेता भी मिल नहीं सकती लकड़िया, भाव भी बढ़ सकता है. भाव भी बढ़ सकता हो. तर आपण पाहिलं तर ही परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरची आणि लाकूडचा देखील शॉर्टेज होऊ शकतो अशी देखील चिंता या व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. दरही वाढू शकतात. आता याचा परिणाम थेट लाकूड व्यवसायावरही होताना आपल्याला पाहायला मिळतो. इकडे स्वयंपाकासाठीच्या गॅसची टंचाईची चिंता सोडा, कारण पुण्यातल्या काही संस्थांनी एकत्र येत गॅस सिलेंडरला पर्याय शोधलाय. आणि हा पर्याय म्हणजे घरात वापरण्यायोग्य स्टीम कुकर, जो कोळशाचा वापर करून अन्न शिजवायला मदत करतो. या कुकरमध्ये अन्न करपत नाही आणि चविष्टही बनतं. शिवाय कमी इंधनात चालणारी आणि प्रदूषण होणार नाही अशी ही निर्धूर चूल आहे, ज्यावर स्वयंपाक करता येतो. गॅस नसेल तरीही स्वयंपाक बनवता येईल अशा वस्तू कुकिंग फॉर क्लायमेटच्या माध्यमातून बनवण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये 90% धूर होत नाही. जो काय धूर होतो तो त्याच्यामधलं मॉइश्चर असतं. 2-3 लाकडं टाकले तरी बस. पेटला चांगला की याच्यामध्ये आत इन्सुलेटेड ब्रिक्स आहेत. हां, आणि इथं ह्याच्या तांब्याच्या ह्याच्या पाईप लावलेले आहेत, तर त्याच्यामधून पण हवा ऑक्सिजन मिळतो. आणि ब्रिक्स असल्यामुळे बाहेरचं भांडं जास्त गरम होत नाही. पूर्णपणे जाळ तुमचा भांड्याला लागतो. म्हणजे एकतर जाळ थेट भांड्याला पोहोचतो आणि धूर होत नाही 90% इतर चुलींपेक्षा. आणि खालून हवा जाते ते वरून येते आत आणि ते सगळे भांड्याला आपल्या लाकडाला लागते. त्याच्यामुळे ते सतत व्यवस्थित पेटत राहतं. आणि ह्याच्यामध्ये साधारण तुमचा 10-12 लोकांचा स्वयंपाक आरामात होतो तुमचा. आणि लाकूड 50% लाकडाची बचत होते. इराण इस्रायल युद्धाची धग आता थेट नाशिकच्या लग्नसराईपर्यंत पोहोचल्याचं चित्र आहे. नाशिकमध्ये LPG गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अनेक समारंभ अडचणीत आलेत. अशातच नाशिकमधील बेलसरे कुटुंब सध्या मोठ्या संकटात सापडले. घरात लग्न कार्य आहे, जेवणाची तयारी कशी करायची, गॅस सिलेंडर आणायचे कुठून असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकलाय. इतकंच नाही तर ज्या लॉन्सवर हा लग्नाचा कार्यक्रम आहे त्या लॉन्सचे मालकही म्हणतात गॅस सिलेंडरची व्यवस्था तुम्हीच करा. असं सांगितल्यामुळे कुटुंबाची चिंता तर आणखी वाढली आहे. मेन्यू बदलावे लागलेत, जेवणाची व्यवस्था होऊ शकेल किंवा नाही हा प्रश्न आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय युद्धाचा फटका थेट तुमच्या आमच्या घरादारामध्ये कसा आलेला आहे, अगदी आपल्या लग्नापर्यंत कसा आलेला आहे, या गोष्टी दाखवणारं हे उदाहरण. लग्न कार्य ज्यांच्या घरात आहे त्यांच्याशी आणि लग्न सोहळा ज्यांच्या कार्यालयामध्ये होणार आहे त्यांची देखील बाजू जाणून घेणार आहोत. सुरुवातीला नवरीकडे जाऊयात. काय सांगशील, लग्नाची सगळी एकूण तयारी आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये घरातच वाद, म्हणजे तुमच्या वडिलांच्या आणि ज्यांचं लॉन्स आहे त्यांच्यात वाद व्हायची वेळ आली? बरोबर. माझं तर आता बांगडे भरण्याचा कार्यक्रम आहे. आता मी हिंदी चालू आहे. मी हिंदीचं पण संध्याकाळी फंक्शन आहे. पण आम्हाला इतकं टेन्शन आलं आहे. सगळे पाहुणे घरी आले, तिकडे मंडपावर थांबले, पण आम्ही जेवायची व्यवस्था कशी करणार? तिथे सिलेंडरच नाही आहे आमच्याकडे. लॉन्स मालकांचं म्हणणं, माझं एकच म्हणणं आहे का आम्ही तुमचे पैसे दिलेले, आमची तारीख परवा आहे, पत्रिका वाटून सर्व झाल्या, प्रमुख अतिथी सर्व बोलवायचं आम्ही सर्व कार्यक्रम केलेला आहे. आणि आज मेहंदी आहे आणि बांगड्यांचा कार्यक्रम आहे थोड्या वेळाने. आता अशी परिस्थिती असताना लॉन्च मालक तुम्हीच बघून घ्या, समोर आलेला आहे. आणि मला डायरेक्ट आता म्हणतो का तुम्ही मला काही याची सोय करून द्या. मी कुठून करणार आहे गॅस सिलेंडरची? करूच शकत नाही. 1-2 महिने झाले त्यांना बुकिंग करून. त्या टायमाला अशी काही परिस्थिती नव्हती. आता ही परिस्थिती अचानक भोवली आहे, तर आम्ही त्याला काय करणार? आम्ही तर खूप प्रयत्न करतोय, डबलनी घ्यायलाही तयार आहे. त्यांना सांगितलं तुम्ही तुमच्या परीने काहीतरी ॲडजस्ट करा किंवा जेवणामध्ये थोडंफार तुम्ही कॉम्प्रोमाइज करा. असं करून दोघं मिळून आपण कार्य पार पाडू.
गॅस तुटवड्याचा नागपुरातल्याही लग्न सराईवर परिणाम झालाय. केटरर्सकडनं ठरलेल्या किमतीपेक्षा जास्त पैशांची मागणी होती असं कळत आहे. ठरलेले मेन्यू बदलण्याची वेळ कुटुंबियांवरती आलेली आहे. घरातले पहिलंच लग्न मात्र गॅस टंचाईने नागपूरमधलं खोब्रागडे कुटुंब चिंतेत आहे. 900 पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था करायची कशी अशी चिंता खोब्रागडे कुटुंबियांना आहे. सर्व तयारी हे झालं असताना असं व्हावं म्हणजे आता हा चिंतेचा विषय आहे. तर ते बोलले की बा आम्हाला जरा थोडंसं आपलं हे एक्सेस करून द्या, वाढ करून द्या, किमतीमध्ये वाढ करून द्या. तर आता हे कसं करावं हा जरा आता म्हणजे हे चिंतेची बाब झाली. असा काही विचार नाही होता की असं काही येणार आहे आपल्या पुढे, पण आता एकाएकी असं आलं आहे तर त्यामुळे नक्कीच थोडा त्रास आहे. आता बघू येणाऱ्या 2-3 दिवसात काय कळतं काय होतं त्या अकॉर्डिंग. अनपेक्षित होतं हे सगळं, त्याच्यामुळे थोडीशी आम्ही काळजीतच आहोत. कॅटरर्स जो म्हणाला तो म्हणाला की एक तर तुम्हाला सोय करावं लागेल, 5 सिलेंडरची तुम्ही सोय करून द्या. ते तर शक्यच नाहीये, कारण मिळणारच नाही आहे आपल्याला. 21 दिवस लागतच नाही, किंवा मग आम्हाला तुम्ही वाढवून द्या. वाढवू नये म्हणजे कसं देणार, आपण त्याला प्रोव्हाइड करू शकणार नाही. आणि तो मागेल ती किंमत आता आपल्याला त्याला देणे आहे. तर आता तो किती आपल्याला पडणार आहे हे माहीत नाही, परंतु या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे सर्वसामान्यांचा, हे मी म्हणेल.